आम्ही आयोजित केलेला आहे. मराठी मुद्दा उचलणारे नेते वर्षांपासून हा मुद्दा उचलत आहेत. पण आज किती मराठी तरुणांना ते तरुणींना नोकऱ्या मिळवून दिल्या, ते किती तरुणींना वैसा धंदा उघडून दिला याची माहिती कधीच त्यांच्याकडे नसते. फक्त कॅमेरा समोर आले तर भाषणे द्यायची. मराठी अस्मिता, अहो अस्मितेचा प्रश्नच नाहीये, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आपला मित्र स्वाभिमान जागला पाहिजे तेव्हा आपण पुढे उठून प्रश्न विचाराल. तो आत्मविश्वास, जिद्द, ती चिकाटीपणा जोपर्यंत आतमधून आपल्याला निघत नाही तोपर्यंत आपला तो प्रश्न कधीच बाहेर निघणार नाही. आज आपण असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतो, तर उद्या मी मॅनेजर कसा बनायला पाहिजे, मग मॅनेजर वरून जनरल मॅनेजर किंवा सीओ कसा बनायला पाहिजे याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलं पाहिजे. पण त्यासाठी हे जे मार्गदर्शन पाटील साहेबांनी केलं हे टेक्निकल मार्गदर्शन असतं. आत्मविश्वास तुमचा असतो, प्रयत्न तुम्ही सर्वांनी केले पाहिजे. तुम्ही सर्वांनी निर्धार केला पाहिजे, आतमधून ठरवलं पाहिजे की मला मोठा माणूस जीवनामध्ये बनायचा आहे, मला कोणतरी बनवून दाखवायचं आहे. महाराष्ट्रातला तरुण हा एक जबाबदार, सुशिक्षित असतो आणि तो आपलं भविष्य स्वतः घडू शकतो हे या राजकीय नेत्यांना दाखवून त्यांच्या तोंडावर चपराक आपण सर्वांनी मारलं पाहिजे. आपण त्यांच्या सर्वांवर का अवलंबून राहायचं? का कोणीतरी आपल्यासाठी मुद्दा उचलायला पाहिजे, आंदोलन केली पाहिजे, तोडफोड केली पाहिजे? आंदोलन करायची काय जरूरत? शासकीय नोकऱ्या उपलब्ध माहिती तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. मराठीच्या वृत्तपत्रामध्ये नाही येत ना, इंग्लिश वृत्तपत्रात शोधा, हिंदी वृत्तपत्रात शोधा, कुठे ना कुठे माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे. कारण नोकरी शेवटी तुम्हाला मिळवायची आहे. तुम्ही तयारी केली पाहिजे, तुम्ही मेहनत केली पाहिजे. हे कुठेतरी आंदोलन किंवा राजकारण थांबवायचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. नाहीतर पिढ्यानपिढ्या असंच होणार. एक जाणार तो दुसरा तयार होणार, दुसरा जाणार तो तिसरा तयार होणार. पण मराठी तरुण तिकडेच राहणार, त्यांची स्थिती काय बदलणार नाही. पण हा सर्व प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे. अन्य जातीच्या लोकांवर आरोप होतात की ते आमच्या नोकऱ्या घेतात, आमच्या हक्काचे नोकऱ्या ते घेतात, भूमिपुत्र. अहो पण उत्तरेकडच्या आलेले लोक कुठल्या पद्धतीचे नोकरे करतात ते तरी पहा. कोण स्वीपरचं काम करतो, कोण टॅक्सी चालवतो, कोण रिक्षा चालवतो. इकडल्या हॉलमध्ये किती तरुणांना टॅक्सी, रिक्षा किंवा स्वीपरचं काम करायचं आहे, त्यांनी आता वरती करा, कोणालाच नाही. म्हणजे ह्या नोकऱ्या तुम्हाला करायच्या नाही, दुसऱ्यांना करून द्यायचं नाहीत, मग कोणी करायचं त्याचं काम? कोणी करायचं ते काम? ते लोक कामाची तयारी करतात, आपल्या पोटासाठी ते काम करतात, दुसऱ्यांचा हक्क कधी नाही घेत. तुम्हाला दर्जेदार नोकऱ्या मिळावा म्हणून तुम्ही प्रयत्न करा, तुमची मनाची तयारी दाखवा. राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते नेहमी प्रयत्न करणार तुमची दिशाभूल करायला, तुम्हाला दुसरी माहिती चिडवायचा प्रयत्न. मराठी अस्मिता, जागे व्हा. अहो कसली अस्मिता? किती नोकऱ्या तुम्ही दिल्या? तुम्ही श्रीमंत होत चालल्या, तुम्ही मर्सडीजमध्ये फिरता. आमच्या तरुणांचं काय? का मराठीचा टक्का मुंबईमध्ये कमी होतोय? का नाही वाढत? एवढा वर्ष राजकारण करतायत ना. पहिलं तुमच्या काकांनी केलं, मग तुमचा भाऊ करतो, आता ते राज ठाकरे करतात. उद्या त्यांचा मुलगा तयार होईल, मग त्यांचा मुलगा तयार होईल. आम्ही गप्प बसायचं का? आम्ही गप्प होऊन बसायचं का? आम्ही बघायचं का आमच्या मराठी तरुणांचा कसा वापर करत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी? नाही बसणार. स्वाभिमान संघटना महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली आहे आणि मराठी तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि समर्थ आहोत हे मी समाज
आम्हाला. नको पाहिजे तुमचं ते एक मारा टॉयलेट मारा, नको पाहिजे. एक भाऊ टॉयलेट मारतो, दुसरा भाऊ वडा विकतो. आम्ही काय करायचं? आम्ही तेवढंच करायचं का? तुमच्या दोघांच्या त्या घरच्या कहाणीमध्ये आमची काय चुकी? आम्ही किती वर्ष तुमचं ऐकत राहायचं? हे बंद झालं पाहिजे. आमचं 50% जेवढा आमची जबाबदारी आहे, दुसरा 50% तुमची जी जबाबदारी आहे.